देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण रोज गव्हाचे पदार्थ खातो, पण कधी कधी हलकं आणि पौष्टिक खायची इच्छा होते। तर आज आपण बनवू ज्वारीचा उत्तप्पा। त्याच्यासाठी इथं 1 वाटी चाळलेलं ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, कांदे देखील कट करून घ्या आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आता आपण इथं एक बाउल घेऊ आणि त्या बाउलमध्ये 1 वाटी जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं। मग याच्यामध्ये अर्धी वाटी जो रवा आहे तो रवा टाका आणि थोडं थोडं पाणी टाकत बॅटर बनवून घ्यायचं। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होतं आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 15 मिनिटांनंतर याच्यामध्ये कट केलेला जो कांदा आहे तो कांदा टाका, मग टोमॅटो टाका। टोमॅटो टाकल्यानंतर याच्यामध्ये कट केलेली जी कोथिंबीर आहे ती टाकायची, हिरवी मिरचीचे तुकडे टाका। ते टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं। जिरं टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाका आणि उत्तप्पे होईल असे बॅटर बनवून घ्या। मग तव्यावरती तेल टाका आणि याच्यावर जे बॅटर बनवलेलं आहे ते टाकून उत्तप्पे बनवून घ्या। अगदी पटपट उत्तप्पे होतात आणि उलटतात सुद्धा पटकन। हे बघा, मस्त असा उत्तप्पा उलटलेला आहे। असेच पटापट सगळे उत्तप्पे बनवून घ्या। सकाळच्या धावपळीत घाई गडबडीत तुम्ही हा नाश्ता पटकन बनवू शकता। खायला तितकाच पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा आहे। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।